शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते जलनायक विकासरत्न आमदार अमरीशभाई पटेल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते असून मध्यंतरी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केलेला होता, परंतु त्या ठिकाणी त्यांच्या काँग्रेस विचारसरणीला भाजपात मिसळण्यासाठी वेळ लागत आहे। आमदार अमरीश पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर धुळे जिल्ह्यात काँग्रेसला घरघर लागली आहे। यामुळे भाजपाचे पारडे जड झाले, परंतु आमदार अमरीश पटेल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी इमाने इतबारे भाजपाचे काम करून देखील काही गोष्टींकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। आमदार अमरीशभाई पटेल हे फक्त शिरपूर तालुका किंवा धुळे जिल्ह्यापुरते मर्यादित नसून मुंबईमध्ये SVKM शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून फार मोठं कार्य व संपर्क मुंबईत आमदार अमरीशभाई पटेल यांचा आहे। तसेच महाराष्ट्रातील गुजराती समाजाचे ते फार मोठे नेते आहेत। महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार या योजनेचे शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून ते जनक आहेत। सर्वच पक्षांचे डोळे असलेले मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देखील आमदार अमरीशभाई पटेल यांचा करिश्मा दिसून येणार आहे। त्यांचे कोणतेही कार्य असे नाही की ज्यामुळे त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी देण्यासाठी विचार करावा लागेल। असे असताना नुकतेच झालेल्या राज्यसभेच्या खासदारांच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये पहिलेच नाव आमदार अमरीश पटेल यांचे होते, तरी देखील आयत्यावेळी आलेल्या माजी मुख्यमंत्री आदर्श घोटाळा प्रकरणी बदनाम असलेले अशोक चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदी वर्णी लागली। सलग निवडून येण्याचा विक्रम करणारे आणि आमदार अमरीश पटेल यांचे विश्वासू असलेले काशीराम पावरा यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही। तसेच आमदार अमरीश पटेल यांना देखील शासनाच्या मानाचे असलेल्या विविध मंडळावर देखील घेण्यात आले नाही। तसेच आमदार अमरीश पटेल यांच्या विश्वासातील लोकांना राज्य शासनाच्या कोणत्याही बड्या समितीवर नेमणुकीसाठी सांगण्यात आलेले नाही। म्हणून आमदार अमरीश पटेल यांच्यासारख्या मुरब्बी व विकासाची दृष्टी ठेवून काम करणारा सर्व दूर दृष्टी ठेवणाऱ्या नेत्याला भाजपाच्या लोकांना वेळीच ओळखता आले नाही। आमदार अमरीशभाई सारख्या हिऱ्याला पारखण्याची नजर भाजपात नाही। सत्तेच्या हवेत आणि ED-CBIच्या तोऱ्यात भाजपा महाराष्ट्रातील दूरदृष्टी असलेल्या नेत्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे यातून दिसून येत आहे। आमदार अमरीश पटेल यांचा कार्याचा अभ्यास देशातील सर्वच राज्यांनी घेतला तरी त्या राज्याचा दुष्काळ दूर होऊन हिरवगार रान आणि राज्य सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु महाराष्ट्राच्या भाजपाने आमदार अमरीशभाई पटेल यांची कदर केल्याचे दिसून येत नाही। म्हणून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असून याबाबत 1 एप्रिल रोजी आमदार अमरीशभाई पटेल हे भाजपाचे जुने जाणते नेते दिलीप आप्पा लोहार, अरुण बापू धोबी, संजय आशापुरे, आबा धाकड आणि काही ज्येष्ठ मंडळींनी ND नाना व त्यांच्यासोबत भाजपात काम केलेले सर्व ज्येष्ठ व भाजपाचे निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक 1 एप्रिल रोजी शनी मंदिराच्या प्रांगणात घेऊन भाजपाला सोडचिठ्ठी द्यायची का याबाबत विचार करणार असल्याचे बोलले जात आहे।